नमस्कार मित्रांनो, मी विनोद आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठी इन्फो या चॅनलवर. मित्रांनो, शहरातील 8 खासगी विनाअनुदानित शाळांच्या व्यवस्थापनामध्ये उच्च न्यायालयात धाव घेतली होती. कारण सीबीएसई किंवा आयसीएसई यासारख्या ज्या संलग्न मान्यता मंडळांनीही जो न्यायालयाचा निर्णय आहे तो लागू होणार काय नाही या संदर्भात स्पष्टीकरण मागितले होते. त्यामुळे उच्च न्यायालयात धाव घेतली होती या शिक्षण मंडळांनी. त्या संदर्भात माननीय उच्च न्यायालयाने काय निकाल दिला सविस्तर असं जाणून घेऊया. त्यामुळे व्हिडिओ नीट काळजीपूर्वक लक्ष देऊन ऐका, जेणेकरून आपल्याला समजण्यासाठी मदत होईल. तत्पूर्वी मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून आपल्याला असेच नवीन नवीन अपडेट्स आपल्यापर्यंत मिळत राहतात. तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ सीबीएसई आणि भारतीय माध्यमिक शिक्षण प्रमाणपत्र आयसीएसई यांनी संलग्न मान्यता देणाऱ्या मंडळांना चालू शैक्षणिक वर्षासाठी विद्यमान संख्येपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास हरकत नाही असे माननीय उच्च न्यायालय म्हटले आहे. शिक्षण हक्क आरटी कायद्याच्या कोटा प्रवेशावरील निर्णयाचे पालन करताना त्यांनी 19 जुलै रोजी हायकोर्टाने 9 फेब्रुवारीचा सरकारी अधिसूचना रद्द केली होती, ज्यात खासगी विनाअनुदानित शाळा आणि 1 किमी त्रिज्येच्या आत असलेल्या सरकारी शाळा यांना आरटी कायद्याच्या कोट्याअंतर्गत मुलांना प्रवेश देण्यासाठी सूट देण्यात आली होती. त्यानंतर हायकोर्टाने खासगी विनाअनुदानित शाळांना आवश्यक माहिती व तपशील राज्य सरकारच्या शैक्षणिक विभागाच्या संबंधित अधिकाऱ्याला सादर करून एकूण जागा वाढवण्याचे निर्देश दिले होते. शहरातील 8 खासगी विनाअनुदानित शाळेच्या व्यवस्थापनाने उच्च न्यायालयात हा निर्णय सीबीएसई आणि आयसीएसई सारख्या इतर संलग्न किंवा मान्यता मंडळांना लागू होईल का नाही असे स्पष्टीकरण मागितले. त्यांच्या वकिलांनी असे सादर केले की 25% आरटी कोट्याखालील प्रवेश घेतलेल्या अतिरिक्त विद्यार्थी वर्गात उपस्थित राहू शकले नाही, कारण संबंधित मंडळ जागा वाढवण्याची परवानगी देऊ शकत नाही. विचित्र अडचण फक्त या वर्षासाठी असल्याचे जोडून वकिलांनी सांगितले की या निर्णयामुळे विद्यार्थी आणि शिक्षण गुणवत्तेवर देखील परिणाम होईल. खासगी विनाअनुदानित शाळांनी उच्च न्यायालयाच्या 19 जुलैचा निकाल राज्य मंडळात नव्हे तर इतर संलग्न मंडळांनाही लागू असल्याचे स्पष्ट करावे अशी मागणी केली. मुख्य न्यायाधीश डी.के. उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठाने खासगी विनाअनुदानित शाळांना संबंधित मंडळाची परवानगी का हवी असा सवाल केला. तुम्हाला परवानगी हवी आहे असे कुठे म्हणते? हे सर्व बहाणेबाजी आहे. असे न्यायालयाच्या निर्देशाची अंमलबजावणी करण्यासाठी तुम्हाला 15 विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा लागेल, तर तुम्ही त्यांना प्रवेश द्या. जर कोणी समस्या निर्माण करत असेल तर आमच्याकडे या, असे खंडपीठाने स्पष्ट म्हटले. सीबीएसई किंवा आयसीएसई तुम्हाला पत्र लिहिले आहे की तुम्ही 15 जागा वाढू शकत नाही, त्यांनी तुमची संलग्नता रद्द करणार असल्याची नोटीस पाठवली होती का? सीजने असे विचारले. जेव्हा शाळेने यावर जोर दिला की राज्य हे पूर्वीच्या कारवाईसाठी पक्षपात आहे आणि खासगी शैक्षणिक मंडळ नाही, तेव्हा मुख्य न्यायाधीशांनी खिल्ली उडवली, म्हणून ते निर्णयाचे उल्लंघन करू शकतात का असा सवाल केला. खंडपीठाने आपल्या आदेशात नमूद केले की संलग्न संस्था या निकालाला का बांधील नसतील असे कोणतेही कारण नाही. उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने आपल्या आदेशात असे नमूद केले की संलग्न संस्था या निकालात का बांधील नाही असे कुठलेही कारण नाही. आमच्या मते केवळ 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश देताना तेही इयत्ता पहिलीमध्ये संख्याबळापेक्षा जास्त कोणत्याही संलग्न संस्थेचे कोणतेही आक्षेप असू शकत नाही, याचिका निकाल काढताना खंडपीठाने असे म्हटले. "19 जुलै रोजी हायकोर्टाने अधिसूचना रद्द करताना सांगितले की ते आरटी कायद्या 2009 आणि भारतीय राज्यघटनेचे कलम 21 चे उल्लंघन करते आणि त्यानुसार अस्पष्ट तरतूद रद्दबाबत असल्याचे घोषित केले जाते. कलम 21 घोषित करते की राज्य 6 ते 14 वर्ष वयोगटातील सर्व मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण देईल. मे महिन्यात अधिसूचना स्थगिती देण्याआधी आणि खासगी विनाअनुदानित शाळांनी आरटी कोट्याखाली राखीव असलेल्या जागेवर खासगी विद्यार्थ्यांना प्रवेश दिला होता. हायकोर्टाने स्पष्ट केले होते की अशा विद्यार्थ्यांच्या प्रवेशात अडथळा आणला जाणार नाही, परंतु शाळेने असे सुनिश्चित केले की आरटी अंतर्गत जागेचा 25% कोटा भरला जाईल. आवश्यकता भासल्यास अशा शाळेकडून शिक्षण विभागाच्या
संबंधित अधिकाऱ्यांचे आवश्यक माहिती व तपशील सादर करून एकूण जागा वाढवल्या जातील. तर मित्रांनो, ही होती आरटी संदर्भात छोटीशी अपडेट. व्हिडिओ आवडला असता लाईक करा, शेअर करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करून ठेवायला विसरू नका. तर मित्रांनो, आता तुमची रजा घेतो. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.